नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला संख्या याविषयी थोडी माहिती घ्यायची. तर पहा, संख्या म्हटलं की संख्येशी वेगवेगळी प्रक्रिया होते. संख्येमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि संख्येचा सखोल अभ्यास या आजच्या याच्या क्लासमध्ये आपण पाहणार. तर पहा, इथं संख्या है 1 ते 100 म्हणजे हे आकडे आपल्याला पहिल्या प्रथम माहित असले पाहिजेत. 1 2 3 4 5 अगदी या पद्धतीने आपल्याला हे 100 पर्यंत आकडे आले पाहिजेत. ह्या आकडेवारीमध्ये कोणता अंक कोणत्या नंतर आहे, कोणत्या संख्येच्या अगोदर कोणती संख्या आहे, हे सर्व मुलांना ज्ञान असलं पाहिजे. हे ज्ञान असेल तर आपल्याला लेस दॅन, मोर दॅन, इक्वल टू जे काही आकडेवारी हे आपल्याला 1 ते 100 पर्यंत कळणार. अगदी छोट्या मुलापासून तर अगदी इयत्ता 10वी पर्यंतच्या मुलांसाठी हे महत्वाचं आहे आणि ही माहिती असेल तर त्याला पुढचे वेगवेगळे टप्पे गणिताचे कळतील. तर पहा, पहिल्या प्रथम 1 ते 100 ही आकडेवारी आली पाहिजे. याच्यामध्ये 2 प्रकारचे आकडे असतात, मराठी असतात, इंग्रजी असतात. 4थी पर्यंत मराठी आकडेमध्ये तुमचं गणित चालतं, परंतु पुढे 5वी ते 10वी हे इंग्रजी आकडे असतात. शक्यतो दोन्ही आकडे तुम्हाला माहिती असणं, त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण काही मुलांचे आकडे चुकून मराठी येतात किंवा मध्येच एखादा इंग्रजी आकडा मराठी आकडे लिहित असताना येतात, तर तशी गडबड होता कामा नये. म्हणजे पहिल्या प्रथम आपल्याला 1 ते 100 आकडे हे चांगल्यापैकी लिहिता आले पाहिजे. त्याचबरोबर ते आपल्याला शाब्दिक मध्ये लिहिता आले पाहिजे. हे की नाही? समजा 2 असेल तर तो आपल्याला असा लिहिता आला पाहिजे. हे की नाही? मग आता इंग्रजीमध्ये लिहायचा असेल तर तो इंग्रजीमध्ये असा लिहिता आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं जर शाब्दिक रूपांतर म्हणजे इन इंग्लिश वर्ड अँड इन मराठी हे आपल्याला जर आलं तर आपल्याला ती आकडेवारी कुठेतरी स्पर्धा परीक्षेला किंवा इतर गणितामध्ये लिहायला सांगितली जाते. है की नाही? म्हणजे इन टू फिगर म्हणजे आकडेवारीमध्ये आणि शाब्दिक मध्ये, म्हणजे याचं पूर्ण कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपल्याला तो सखोल मध्ये कळतो. त्यानंतर संख्येशी संबंधित रिलेटेड काय असतं? पाढे. मग पाढे 1 ते 30 पाठ असावेत, परंतु कमीत कमी विद्यार्थ्यांचे 1 ते 25 तरी असावेत, जेणेकरून गणिताचा पाया त्याने पक्का होतो आणि आपल्याला पटापट प्रक्रिया किंवा कॅल्क्युलेशन करता येतात. आणि पाढे हे कसे पाठ असावेत? पाढे हे असे पाठ असावेत की त्यातली कोणतीही संख्या तुम्हाला कोणत्या पाढ्यात आहे आणि कोणत्या पाढ्यात नाही हे पटकन कळलं पाहिजे. मी पहिल्यापासून सांगतो की समजा 36 संख्या असेल तर ही 36 कोणत्या पाढ्यात येते हे आपल्याला कळलं पाहिजे. भाग कोणत्या संख्येने जातो तेही तुम्हाला माहिती. मग 4 9 36 असेल, त्यानंतर 9 चौक 36 असेल, 6 6 36 असेल, 12 चौक 36 असेल, 18 दोन्ही 36 असेल, 36 एक 36 असेल. असे जेवढे पाढे असतील तेवढे आपल्याला पटापट संख्याचा म्हणजे आराखडा आपल्या लक्षात यायला पाहिजे की ही संख्या कोणकोणत्या पाढ्यात आहे की नाही किंवा कोणत्या पाढ्यात नाही. हे अशा पद्धतीने तुमचे पाढे अगदी तंतोतंत तोंडपाठ पाहिजे, जेणेकरून तुम्हाला संख्येचं अगदी कोणतीही संख्या कोणत्या पाढ्यात हे पटकन कळलं पाहिजे. चला तर आता पाहूया की ह्या संख्या कशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता पहिल्या प्रथम पाहू समसंख्या. समसंख्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये इव्हन नंबर म्हणतो. मग समसंख्या कोणत्या आहेत? ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि भाग गेल्यानंतर बाकी शून्य उरते त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. मग 2 4 6 8 10 या पद्धतीने अनलिमिटेड नैसर्गिक संख्या आहेत आणि त्या एक संख्येच्या गॅप नंतर त्या संख्या शक्यतो येतात. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला लिहिता येतील. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण विषम संख्या म्हणतो. विषम संख्या. मग ह्या विषम संख्या म्हणजे कोणत्या? की ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 1 उरते, म्हणजे त्या संख्येला भागल्यानंतर बाकी उरत नाही, पूर्ण भाग जात नाही. मग अशा संख्या कोणत्या आहेत? अगदी 1 असेल, 3 असेल,
5 असेल, 7 असेल, 9 असेल, 11 असेल, या पद्धतीने अनलिमिटेड. या विषम संख्येत, की ज्या विषम संख्येला इंग्रजीत आपण ओड नंबर म्हणतो, आणि या संख्येचं पूर्ण ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. मग 1 ते 100 किती समसंख्या आहेत, विषम संख्या किती आहेत 1 ते 100, हे तुमच्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड गणित असतात किंवा स्कॉलरशिप साठी गणित असतात. त्यानंतर तिसरं याच्या खाली आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या ह्या तुम्हाला माहिती आहेत, ज्याला आपण प्राईम नंबर इंग्रजीमध्ये म्हणतो. प्राईम नंबर. मग आता प्राईम नंबर म्हणजे काय, की ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो, म्हणजे भागल्यानंतर त्याचा जो डिवाइड नंबर, म्हणजे थोडक्यात ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या संख्येने त्याला भाग जात नाही, किंवा त्याच्या भागल्यानंतर इतर विभाजित नंबर हा दुसरा नसतो. म्हणजे उदाहरणार्थ 6 संख्या, याचा विभाजित नंबर किती आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे. अशा पद्धतीने ह्या ज्या मूळ संख्या असतात त्याचा विभाजित नंबर एकच असतो. म्हणजे उदाहरणार्थ 19 संख्या घेतली तर ही कोणत्याच पाड्यात नाही, 19 1 19. या पद्धतीने मग पहिली मूळ संख्या कोणती आहे, 2. 2 ही सम आहे आणि त्याचबरोबर ती मूळही आहे. मग अशा पद्धतीच्या संख्या पहा, 2 असेल, 3 असेल, 5 असेल, आता याच्या पुढची 7 पण आहे, 9 नाही, ती 3च्या पाड्यात येते, म्हणजे तिचा विभाजित नंबर आहे. मग 11 असेल, अशा पद्धतीने 13 असेल. अनलिमिटेड ह्या संख्या आपण अगदी शोधत जाऊ शकतो. मग 1 ते 100 मूळ संख्या किती आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्या पुढे आपण आणखीन नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्यांचा संच, त्या कुठून सुरू होतात. अगदी नैसर्गिक संख्या म्हणजे काय, क्रमाने येणाऱ्या, एका पाठोपाठ येणाऱ्या क्रमिक संख्या. मग कुठून सुरुवात होते, 1 2 3 4 5 6 7 8 9, अनलिमिटेड, अमर्यादित, याला आपण नैसर्गिक संख्या म्हटलंय. मग याला इंग्रजीत आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर. आणि याचा सिम्बॉल काय आहे, कॅपिटल एन, हा त्याचा सिम्बॉल आहे. पहा, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने क्रमिक संख्या त्याला नैसर्गिक संख्या म्हटलंय. त्यानंतर आहे पहा, नैसर्गिक संख्या झाल्यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या याचा सिम्बॉल काय आहे, डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू. आणि याला इंग्रजीत आपण काय म्हणतो, होल नंबर. होल नंबर मध्ये काय होतं, या संख्येचा ग्रुप कसा सुरू होतो, 0 1 2 3 4 5 6, अनलिमिटेड. फक्त याच्यामध्ये काय आहे, पूर्ण संख्या ही 0 पासून सुरू होते. याच्यामध्ये फरक, डिफरन्स एवढाच आहे की ही 0 पासून सुरू होते आणि 1 2 3 4 ह्या नैसर्गिक संख्या याच्यामध्ये ऑलरेडी येतात. ठीक आहे. मग आता याच्यानंतर पुढच्या संख्या आहेत पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या ज्याला आपण इंटिजर्स नंबर म्हणतो, त्याचा सिम्बॉल आय. मग ह्या कशा असतात हे तुम्हाला माहिती आहे, 0, इकडे 1 2 3 4, अनलिमिटेड, आणि इकडे मायनस, निगेटिव्ह मध्ये -1 -2 -3, आणि इकडे अनलिमिटेड. ह्या पद्धतीने या पूर्णांक संख्या असतात. त्यानंतर आणखीन एक घेता येईल, रियल नंबर, म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या, त्यांचा संच म्हणा किंवा गट म्हणा, आणि त्याचा सिम्बॉल आर आहे, रियल नंबर आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या संख्या येतात, म्हणजे वरील पैकी सगळ्या संख्या येतात. पॉझिटिव्ह येतील, कोणती पॉझिटिव्ह संख्या येईल, त्यानंतर निगेटिव्ह येईल, 0 येईल, त्यानंतर अंश आणि छेद स्वरूपाची संख्या येऊ शकते, त्यानंतर दशांश चिन्हाची संख्या येऊ शकते, त्यानंतर वर्ग संख्या येऊ शकते. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संख्या या वास्तव संख्या यामध्ये येतात. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा संच किंवा संख्येचा ग्रुप हा वास्तव संख्या आहे.
म्हणजे नॅचरल नंबर इज लेस दॅन होल नंबर अँड होल नंबर इज लेस दॅन इंटिजियस नंबर अँड इंटिजियस नंबर इज लेस दॅन रियल नंबर. हे आपल्याला त्याच्यावरून जाणवतं पहा. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारच्या कोणत्या संख्येचा संच किंवा गट मोठा आहे किंवा कोणत्या संख्या या कोणत्या गटामध्ये समाविष्ट होतात हे यावरून कळतं. म्हणजे याचा अर्थ वास्तव संख्याचा जो गट आहे हा मोठा आहे, यामध्ये सर्व संख्यांचा समावेश होऊ शकतो. तर याच्यानंतर आता दुसऱ्या पेजवर पेज दुसरं घेऊया. पहा इथं आता आपल्याला पूर्ण संख्या झालेल्या आहेत. आता इथं आपण थोडं संख्याविषयीच एक प्रक्रिया पाहणार आहोत, ज्याला आपण विस्तारित संख्या म्हणतो. पहा विस्तारित संख्या म्हणजे पहा इथं आपण एखादी संख्या घेतली तर तिचा विस्तारित स्वरूप एक उदाहरण पाहू. समजा उदाहरणार्थ इथं मी 4312 संख्या घेतली तर हिचं म्हणजे थोडक्यात एक्सपांडिंग नंबर, यांना आपण काय म्हणतो एक्सपांडिंग नंबर, विस्तारित संख्या. मग याचं विस्तार स्वरूप काय होईल पहा. पहिल्या प्रथम 4000 म्हणजे 4000. दुसरं काय होईल 300. त्या एकाचं काय होईल 10 and +2. मग हे कसे आले पहा. हे 1000 प्लेसला आहे म्हणून त्याच्यावर 3 शून्य आले. ही 3 संख्या 100 प्लेसला आहे म्हणून याच्यावर आपण 2 शून्य दिले म्हणजे 300. आणि 1 संख्या ही 10th म्हणजे दशक स्थानाला आहे म्हणून तिथं शून्य दिला. आणि शेवटची 2 संख्या ही युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी म्हणून त्याला आपण डायरेक्ट ही संख्या लिहिलेली, त्याला आपण शून्य दिलेला नाही. म्हणजे अशा प्रकारचे एक्सपांडिंग नंबर, संख्येवर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया किंवा संख्येशी रिलेटेड वेगवेगळे खूप गणित आहे, त्यापैकी एक आपण हे घेतलंय. किंवा मग अशी संख्या एक्सपांडिंग नंबर दिला जातो आणि आपल्याला नंबर हा बनवायला सांगितलं जातं. ठीक आहे. मग अशा संख्या आपल्याला आल्या पाहिजे. त्यानंतर आपण संख्येविषयी कोणत्या संख्या पाहू शकतो. एखादी संख्या दिली पहा, त्याच्यामध्ये आपण दर्शनी किंमत हा एक पॉइंट आहे पहा. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. दर्शनी किंमत ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो पहा, ठीक आहे. आणि दुसरी म्हणजे स्थानिक किंमत. की ज्याला प्लेस व्हॅल्यू म्हणतो. मग आता इथे एक उदाहरण घेऊ. समजा 4935 म्हणजे 4935. मग आपण इथे जर समजा ह्या चाराची दर्शनी किंमत ठरवली काय बा, तर चाराची दर्शनी किंमत 4च असते. मग कशी असेल दर्शनी किंमत म्हणजे नेमकं काय सांगितलं जातं याच्यात की दर्शनी किंमत म्हणजे ती कोणत्याही स्थानी असू द्या, एकक असो, दशक असो किंवा शतक किंवा हजार, कोणत्याही ठिकाणी असो, कोणत्याही स्थानिक प्लेसला असली तरी चालते. म्हणजे तिची दिसणारी किंमत जी आहे तीच असते कोणत्याही संख्येची. तिचं स्थान बदललं तरी काही फरक होत नाही, त्याची मूळ जी किंमत आहे तीच किंमत असते. समजा 9ची दर्शनी किंमत किती असेल 9च असेल. 3ची किती आहे 3च आहे. 5ची किती आहे 5च. म्हणजे ती कोणत्याही स्थानावर असेल तर त्या स्थानाचा परिणाम दर्शनी किंमत मध्ये होत नाही. जी दिसते तीच तिची किंमत असते, म्हणजेच त्याला दर्शनी किंमत म्हणतो. म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्याला फेस व्हॅल्यू म्हणतो. दोन्ही पद्धतीने लक्षात असलं पाहिजे, कारण काही मुलं सेमीला असतात किंवा इंग्लिश मिडियमला असतात आणि इतरही मुलांना ते इंग्रजी मधलं त्याचं नाव काय आहे, नेम काय हे कळलं पाहिजे, म्हणून इंग्रजी शब्द सुद्धा लक्षात ठेवा. आता स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू, म्हणजे एखाद्या आकड्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे कशी. समजा हेच उदाहरण पाहू. या चाराची प्लेस व्हॅल्यू काय होईल आता 4000, 4000. किंवा तुम्ही हीच अशी लिहिली 4000 तरी चालणार आहे. ठीक आहे या पद्धतीने. मग 9ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत किती झाली 900. 3ची किती झाली 30 आणि 5ची किती झाली 5. अशा पद्धतीने आपल्याला ह्या किमती लिहिता येतात. म्हणजे त्याच्या
एकक, दशक, शतक, 10,000 या स्थानिक स्थानावरून आपल्याला त्याची स्थानिक किंमत ठरवता येते. तर अशा पद्धतीने आपल्याला संख्या आणि त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे गणित जे आहेत ते आपल्याला कळतात. त्याचबरोबर आता ह्या स्थानिक किमतीनुसार आपण आणखीन आकडेवारी पाहू शकतो. पहा, अगदी एकक, पहिलं जे स्थान असतं त्याला आपण एकक म्हणतो, दुसरं जे त्याला आपण दशक म्हणतो, इंग्रजीत टेन्थ म्हणतो, याला युनिट म्हणतो. त्यानंतर तिसरं स्थान हे शतक आहे. पहा, शतक, शतक म्हणजे 100, ठीक आहे, आणि 100 इंग्रजीत म्हणतो. नंतर जे आहे ते हजार, त्याला इंग्रजीत 1000 म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर याला जोडून 10,000, याला 10,000 म्हणतो. पहा आपण ह्या पद्धतीने आपल्याला ही संख्या लिहिण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर याच्या पुढची संख्या आहे लाख, आणि याच्या पुढची 10 लाख, इंग्रजीत आपण याला काय म्हणतो, लॅक, इथं 10 लॅक. याच्यानंतर करोड आणि 10 करोड. अशा पद्धतीने आपल्याला गणितामध्ये इथपर्यंत जर माहिती असेल तर याच्यापेक्षा करोड, 10 करोडच्या पेक्षा जास्त काय मोठाले गणित नसतात किंवा कोणती संख्या लिहायला सांगत नाही. म्हणजे आपल्याला इथपर्यंत ज्ञान असणं गरजेचं आहे. मग आपल्याला एखादी संख्या लिहायला सांगितली तर ही 10 करोड पर्यंतची संख्या आपल्याला सहज लिहिता आली पाहिजे. समजा एक उदाहरण घेऊ, अगदी इथं मी लिहितोय. पहा, 12 करोड 24 लाख 27,450 अशा पद्धतीने ही संख्या बनते. किंवा हीच इंग्रजीमध्ये वाचायची म्हटलं तर 12 करोड 24 लाख 27,450 अशा पद्धतीने आपल्याला तिचं वाचन म्हणजे रिडिंगही करता आलं पाहिजे, रायटिंगही करता आली पाहिजे. कोणतीही संख्या सांगितली करोड पर्यंत तर आपल्याला ती सहज लिहिता आली पाहिजे, आपल्या कोणती चुकीची गेली नाही पाहिजे. कारण त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा होतो. आपण कुठं बँकेत गेलो तर ते आपल्याला आकडे कसे लिहायचे, कुठं शून्य टाकायचं आहे, कुठं कोणता आकडा आपल्याला टाकायचा हे कळलं पाहिजे. कारण आपल्या एका शून्याचा किंवा एका आकड्याचा जर चूक झाली तर त्याचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ते वाचन आलं पाहिजे. मग इथं थोडक्यात आपण पाहूया की एखादी संख्या लिहायची म्हणजे पहा, आपण फक्त 5 लिहिलं तर फक्त युनिट प्लेसला 5 असेल, ठीक आहे ना, किंवा 0 म्हणजे एकक स्थानी आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो, एकच संख्या. दशक स्थानी घेतली तर 25 लिहायची असेल तर ती 25 अशी होईल, म्हणजे दशकला एक, एककला एक, ठीक आहे. मग इथं 125 संख्या लिहायची असेल तर 125 म्हणजे एक शतक स्थानी 125 आपण याचं वाचन करणार. नंतर मी इथं जर 4 घेतलं तर 4125 ही संख्या अशी तयार होणार. नंतर इथं मी जर याला 2 संख्या मांडली तर ही 24,125 असं याचं वाचन होणार. इथं मी आणखीन एक संख्या टाकली तर याचं वाचन काय होणार, 3,24,125 असं होणार आहे. इथं मी आणखीन एक संख्या वाढवली 5 तर याचं वाचन पाहता 53,24,125 होईल. त्यानंतर मी आणखीन एक इथं आकडा टाकला तर याचं वाचन काय होईल, 4,53,24,125 होईल. आणि पुन्हा एक मी आकडा टाकला तर इथं काय होईल पहा, 24,53,24,125. अशा पद्धतीने इथं हिचं वाचन आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे हे सुद्धा संख्येशी रिलेटेड आहे. संख्या यालाच आपण संख्या ज्ञान म्हटलेलं आहे. नंबर्स नॉलेज, संख्येचं सर्व ज्ञान असेल तर आपल्याला ह्या पायाभूत संख्येचं पूर्ण ज्ञान असेल तर पुढच्या गोष्टी आपल्याला काही पटापट कळतात, त्याचा उपयोग होतो. म्हणजेच पहा, इथं दर्शनी किमतीमध्ये आपण कोणताही अंक घेऊ शकतो. मग दशक असेल तर एकावर 1 शून्य, शतक असेल तर 2 शून्य, हजार असेल तर 4 शून्य, शून्य वाढत जातात. पहा, 10,000 असेल तर अशा पद्धतीने शून्य वाढतात. पहा, ठीक आहे, 4 शून्य. मग ह्या पद्धतीने शून्य वाढत जातात आणि अगदी 10 कोटी पर्यंत आपण कोणताही अंक
लिहू शकतो आणि त्याचं वाचनही करू शकतो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण पूर्ण संख्या ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने भरपूर आहे. हे थोडक्यात मी इथं थांबतो, कारण आपल्याला असंख्य वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज आहे, ते आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासमध्ये ते पाहणार आहोत. So today we are stop here. Remaining part we will take tomorrow. Okay, thank you.